अध्यक्ष महोदय, अनेकदा आपण बोलत असतो, जेव्हा महिला दिन असतं किंवा एखादं महिला सुरक्षेचं बिल येतं किंवा एखादं असं महिला सन्मानाचं बिल येतं, तेव्हा आपण नेहमी म्हणतो की ही महिला माझी बहीण आहे, माझी आई आहे, माझी लेक आहे. कशाला? बहीण, आई, लेक असली नसली तरी ती महिला आहे, ती ह्या देशाची नागरिक आहे, तिला तो सन्मान देणं गरजेचं आहे. मला वाटतं आज आम्ही ह्या बिलाला एकमताने पारित करण्याचं हेच कारण आहे की तुम्ही ह्या बिलाच्या माध्यमातून हा सन्मान तुम्ही त्या महिलेला देत आहात. योगायोग हाच आहे की आम्ही देखील विरोधी पक्ष म्हणून थोडा ह्याच्यावर विचार करत होतो. आपलं मागच्या वेळीच आम्ही अनाउन्समेंट ऐकली की महिला शेतकरी सन्मान कायदा आम्ही आणणार आहोत. मग आम्ही थोडं थांबलो, कारण आज आपण पाहतो जागतिक स्तरावर महिलांना जो एक सन्मान दिला जातो तो देखील आपल्या राज्याने पुढाकार घेऊन दिला पाहिजे होता. ही देखील आमची थोडी मनस्थिती होती. आम्ही पण ह्याच बिलावर काम करत होतो. प्रायव्हेट मेंबर बिल वगैरे असेल ते आता आम्ही पूर्णपणे त्याच वेळी बंद केलं काम, कारण तुम्ही त्याच्यावर सुरू केलं. पण अध्यक्ष महोदय, हे सांगत असताना जेव्हा मी आपलं अभिनंदन करतो, कृषी मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो, या बिलाला पाठिंबा देत असताना मी पुन्हा एकदा अजून एका कर्तृत्वाची त्यांना जाणीव करून देईन, कर्तव्याची जाणीव करून देईन की आज देखील शेतकरी हा कष्टकरी हा खुश नाहीये. शेतकरी आत्महत्या तेवढ्याच आहेत. कृषी मंत्री महोदय, थोडा विषय कदाचित वेगळा असेल, मी ह्या निमित्ताने मांडतोय कारण आपल्याला आठवण करून द्यायला, कारण नाहीतर आपण नुसतं आमचे कैलाश पाटीलजींना सांगत असतं आणि ते तुम्हाला सांगत असतात. पण आज देखील जी कर्जमुक्ती झाली आहे, आमची हीच अपेक्षा आहे की सरसकट कर्जमुक्ती होईल, कुठच्याही अटी शर्ती शिवाय होईल. आणि ही कर्जमुक्ती जसं पुरुषांना आता पुढच्या काळात कदाचित आपल्याला, म्हणजे माझी तर ही प्रार्थना राहील की आपण देण्याची वेळ येऊच नाही, एवढं चांगलं काम आपण सगळे मिळून करू शकू आणि विधिमंडळ म्हणून करू शकू. माझी तर ही प्रार्थना राहील. पण आज जे शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत ते हाल थोडे सोडवण्यासाठी, थोडे सुलभ करण्यासाठी, त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी जे काही आपल्याला ह्या राज्यातून, विधिमंडळातून, कायदेमंडळातून करायला लागेल, मी आपल्या माध्यमातून कृषी मंत्री महोदयांना विनंती करीन की ते करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा विनंती करीन की अटी शर्ती विना नीट चांगली कर्जमुक्ती, माफी नाही कर्जमुक्ती आम्हाला पाहिजे. कष्टकऱ्यांचे हाल, बळीराजाचे हाल हे थांबले पाहिजेत. जे काही सरकारी सहाय्य तुम्ही करू शकता, मदत करू शकता, ते होणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा आपलं आणि या विधिमंडळाचं अभिनंदन करतो की आपण महिलांना देखील हा सन्मान दिलेला आहे. ह्याच्या अंमलबजावणीमध्ये देखील कुठेही काही कमी पडत असेल तर आम्हाला, म्हणजे रोख रक्कम नाही, ते मुख्यमंत्री महोदय बघतील, पण अर्थात तन मन, धनाचा आपण अर्थात धनी आहातच, पण तन मन कुठेही लागलं तर आम्ही फक्त विरोधी पक्ष म्हणून नाही तर या राज्याचे जबाबदार नागरिक म्हणून पुढे येऊ आणि आपल्याला समर्थन करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम माझे सहकारी कृषी मंत्री सन्माननीय दत्ता मामा भरणे यांनी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरणाचं जे बिल आणलेलं आहे, या बिलाच्याबद्दल आणल्याबद्दल मी अभिनंदन करण्यासाठी सभागृहात उभी आहे. खरं तर महिला म्हणून राजकारणात पाऊल ठेवल्यापासून आत्तापर्यंत मी वेळोवेळी माझ्या असंख्य भाषणामध्ये हे वाक्य नेहमी म्हटलेली आहे की शहरामध्ये काम करणाऱ्या वर्किंग वुमन जशा आहेत तशीच खेड्यामध्ये काष्टा घातलेली असेल, गोंदलेल्या कपाळाची असेल, चुलीसमोर बसून बांगड्या मागे सारून भाकर थापणारी असेल, ती सुद्धा तेवढीच करिअर वुमन आहे. आणि सकाळी सूर्याच्या आधी उठणारी, घर शेणाने सारवून भाकरी थापून सगळ्या घरच्यांचा स्वयंपाक करून शेतावर उन्हातानात राबून संध्याकाळी येऊन वासराचं दूध काढून गरम गरम भाकरी आपल्या घरच्यांच्या ताटात वाढणारी ती सगळ्यात मोठी करिअर वुमन आहे. आपण बळीराजाचं राज्य व्हावं म्हणतो, पण आपण त्या बळीराजाच्या मागे असणाऱ्या त्या अन्नपूर्णेला ओळख देण्याचं काम आज दत्ता मामांच्या या बिलामुळे झालेलं आहे. याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते. खरं तर ओळख या शब्दाची ओळखच स्त्री जातीची खूप कमी झालेली आहे. ती कधी तिचं पहिल्यापासून आपल्याला ते काळ होता जेव्हा कौंतेय राधेय गांधारी पुत्र म्हणलं जायचं, पण आता असं नाही म्हणलं जात. आईच्या नावाने ओळखलं जात नाही किंवा एखाद्या स्त्रीच्या नावाने घर ओळखलं जात नाही, पण तिच्या मागे ते घर उभं करण्यासाठी तिचे अथांग कष्ट असतात आणि त्या कष्टाला सन्मान देणारं हे बिल आहे असं मी म्हणेन. सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी इतकं सुंदर भाषण केलं आणि छान अशा संवेदनशील ओळीमध्ये त्यांनी त्यांची भावना मांडली. ही भावना मांडत असताना सन्माननीय आमचे सदस्य आदित्य ठाकरे यांनी पण मांडले आणि मला एक गोष्ट मला आवडली आणि मी आणि आदिती तटकरेंनी एकमेकांकडे बघून नॉड पण केलं.
म्हणजे आम्ही मान हलवली, कारण आम्ही आजच्या युगातल्या स्त्रिया आहोत. माझ्यापेक्षा थोडी लहान आहे, आदित्य बरीच लहान असेल, पण या स्त्रीला सारखं तू माझी लेक आहे बाई, तू माझी बहीण आहे बाई, तू माझी अमुक आहे, मामा आहे, मी तुझा काका आहे, मी तुझं संरक्षण करीन, ही भाव नकोय. तुम्हाला स्त्री म्हणून सन्मान हवाय. हे वाक्य मला अत्यंत आवडलं. बियॉन्ड एव्हरीथिंग मला ते खूप आवडलं. साहजिक तुम्ही ते देत असाल तुमच्या जीवनामध्ये, असंही मला त्याच्यामुळे वाटतं. मी सहज बोलता बोलता सांगितलं की ओळख या शब्दाशी स्त्रीची कधी ओळखच झाली नाही. 9 महिने गर्भधारणा करून, असंख्य वेदना करून, जन्म देताना एक क्षण लागतो तिला की तिच्या नवऱ्याचं नाव, बापाचं नाव त्या मुलाला लावताना ती नाही विचार करत काय. पण मी एक वाक्य वाचलं, भूख ने माँ से कभी नहीं कहा लेडीज फर्स्ट. जेव्हा एखादी गावातली आमची स्त्री चुलीसमोर बसलेली असते आणि तिच्याकडे पीठ नसतं, तेव्हा ती नाही विचार करत की माझं आजचं पोट भरेल का. ती तिच्या लेकरांचं, तिच्या कुटुंबाचं पोट भरत असते. लाडकी बहीण ही योजना त्या स्त्रीला सन्मान देणारी आहे, पण ही आमची जी आज योजना आहे त्या स्त्रीचा आत्मविश्वास प्रचंड पटीने वाढवणारी आहे. याच्याबद्दल मी अभिनंदन करते. सतत काम करणाऱ्या या स्त्रीला, खरं तर ज्याच्या जीवनामध्ये स्त्रीचं योगदान आहे, जिजाऊंचं योगदान फार महत्वाचं आहे, म्हणून शिवरायांची स्वप्न मोठी झाली. ते धैर्य देण्याचं काम त्यांनी केलं. आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसारखा राज्यकारभार आजही कोणी बघतो, त्यांचे कामं ते आजही आपण बघतो की इतका सुंदर त्यांनी राज्यकारभार केला. आमच्या सावित्रीबाई फुलेंनी अंगावर चिखलाचे गोळे खाल्ले, पण आज त्यांच्यामुळे आम्ही इथे आत्मविश्वासाने उभे आहोत. आमच्या रमाईचे, आमच्या ताराबाईचे अशा असंख्य आपल्याला उदाहरणं देता येतील, पण त्या सगळ्या नावांना आपण आज कितीतरी वर्ष दोहरत आहोत. पण नवीन नावं निर्माण करण्याची जबाबदारी मात्र आपण शेजारच्या घरावर देतो. जिजाऊ जन्मावी शेजारच्या घरी, अहिल्यादेवी जन्मावी शेजारच्या घरी. पण आता ती परिस्थिती राहणार नाही. प्रत्येक घरामध्ये एक सक्षम स्त्री उभी राहील, तेव्हाच हा देश एक महासत्ता बनण्याकडे वाटचाल करू शकेल. जिथे नीर आणि नारी या गोष्टीवर काम केलं जातं, तो समाज खूप पुढे जात असतो. ज्या समाजामध्ये पाणी हे अमृत आहे, आपलं जीवन आहे, आणि ते जर उपलब्ध नसेल तर लोक पाण्यासाठी एकमेकाचा जीव घ्यायला जातात. आणि स्त्री बघा ना तुम्ही, आज जर टीव्ही लावला तर असंख्य घटना तुम्ही बघा. ह्या कशासाठी घडतायत? बांधावरनं भांडणं येत नाही तर महिलेचा अपमान केला, महिलेला, आपल्या घरातल्या महिलेला सुरक्षा नाही दिली. खूप कठीण परिस्थिती या महिलांच्या वर येते, पण मला वाटतं ती खूप सक्षमपणे काम करते. आणि म्हणून तिच्या या सक्षमपणाला अजून सक्षम करण्याचा निर्णय या बिलाच्या माध्यमातून होणार आहे. या बिलात सुद्धा इतकं सौंदर्य आहे. मी म्हटलं की स्त्री स्वतःची ओळख कधी मागतही नाही आणि ती कशावर हक्कही सांगत नाही. अजूनही तुम्ही बघा, सरकारनी कायद्याने अधिकार दिलाय, पण बहीण पटकन लिहून देते हो भावाला, मला हिस्सा नको. अजूनही अशा बहिणी 90% असतील, 10% भांडत असतील, सहज लिहून घेते की मला नको. इथे सुद्धा तिने मागितलं नाही त्या शेतावर हक्क, सातबाऱ्यावर नाव तिने मागितला नाही, मालकी हक्क. तिने फक्त सांगितले की ते शेत मी कसते, त्या शेतात मी परिश्रम करते, त्या परिश्रम म्हणून मी शेतकरी आहे. हे तिने मागितलेली, न मागलेली मागणी तुम्ही लक्षात घेतलेली आहे. ह्याच्याबद्दल तुमचा अभिमान. आणि हा आपला देश आहे, या देशाचं सौंदर्य की आपला शेतकरी, आपल्याकडे जे आपलं वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण जे पीक पाणी घेतो, जरी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न आहेत, दुष्काळ सदृश्य परिस्थितीचे प्रश्न आहेत, दर 2 वर्षाला येणाऱ्या वेगवेगळ्या परिस्थितीला आपण सामोरं जातो, तरी हा शेती प्रधान देश आहे. आणि म्हणून आज आपल्याकडे कोणी उपाशी मरणार नाही ही परिस्थिती अजूनही आहे की आपलं बाबा एकरभर रान आहे, आपल्यापुरतं तरी खायला माणसं करतात. तर त्यामुळे या शेतकऱ्याच्या हाताला, कष्टाला साथ देणाऱ्या, त्याच्या सावलीसारख्या वावरणाऱ्या, म्हणजे आमची आई, आमच्या मुंडे साहेबांची आमची आजी, आम्ही माय म्हणायचो, त्यांनी कधीच मी बघितलं नाही त्या चुलीपुढे बसलेल्या. त्या आमचे आजोबा वारल्यानंतर त्या नेहमी शेतावर जायच्या. सगळी शेती वाडी, चौदगं पोरं लहान लहान त्यांनी एकट्याने वाढवली. ही क्षमता आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांवर आपण बोलता, सांगा बरं एखाद्या महिलेने आत्महत्या केली आहे, तिच्या घरावर संकट आले, ती किती धैर्यवान आहे. आणि या बिलांनी तिला अजून किती धैर्य मिळणार आहे सगळ्या समाजाच्या. अजून एक छान, तुम्ही, मला वाटतं या बिलात आपण जातीपातीच्या आत्ताच्या विचित्र वातावरणामध्ये स्त्री या केवळ शब्दाच्या सुंदर माळेमध्ये सगळ्यांना एकत्र गुंफत आहोत. आणि ती स्त्री जेव्हा या गोष्टीवर म्हणजे सक्षम होऊन अजून पुढे येईल, तेव्हा मला वाटतं या समाजात आपल्या स्वार्थी पद्धतीने उभ्या केलेल्या भिंती सुद्धा जातीपातीच्या जुगारून ती तिच्या एक ओळख निर्माण करेल. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. या बिलाच्या बद्दल कितीही बोलावं तेवढं थोडं आहे, पण मी
त्या स्त्रीमधली आहे की मागच्या स्त्रियांना बोलायचं आहे आणि त्यांचा वेळ न घेणारी स्त्री आहे. हे पण स्त्रीचं सौंदर्य आहे की बाबा आपल्याबरोबर असणाऱ्या स्त्रियांचा वेळ राखून ठेवावा, त्यांना पण पुढे हाताला धरून पुढे आणावं. तर मी फार वेळ घेणार नाही, पण आमच्या दत्ता मामांना अभिनंदन करण्याचा मोह मला आवरला नाही. आणि म्हणून एकच जाता जाता मी म्हणेन, खूप सुंदर माझ्या वाचनामध्ये आलेल्या ओळी सभागृहासमोर ठेवेन. दिवस रात्र राबणाऱ्या हातांना कधीच कसा आराम नाही, असा एकही दिवस नसे ज्या दिवशी तिला काम नाही. घरातील प्रत्येक कामावर जणू तिच्या नावाचा शिक्का बसला आहे. सगळ्या कामाचा जणू तिने ठेकाच घेतला आहे. असे वागणे तिचे जसे व्यसन जडले कामाचे, आणि मोबदला तर काय हवा आहे, 4 फक्त शब्द प्रेमाचे. जगाच्या मंचावर स्त्रीसारखा कलाकार नाही, आणि आजपर्यंतच्या त्या स्त्रीसारखा पाहिलेला मी कामगार नाही. म्हणजे एक बिनपगारी कामगारासारखं तिची भूमिका असते. पण त्या कामगाराला आता तुम्ही शेतकरी बनवण्याच्या वाटचालीकडे नेलं आहे, आणि सक्षम शेतकरी बनवण्याच्या आणि सगळ्या योजना, आता आम्ही सुद्धा पशुसंवर्धनमधनं शेतीचा दर्जा दिलेला आहे. तर मला वाटतं ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त माझ्या खात्यामधनं मला या स्त्रियांना न्याय देता येईल. सगळ्यात जास्त पशुपालक शेतकरी स्त्रियांना आपल्याला सक्षम बनवता येईल, आणि खूप सुंदर ही योजना होईल. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि ग्रामीण महाराष्ट्र अत्यंत कंटेंट म्हणजे समृद्ध असं जीवन जगेल असा मला विश्वास आहे. परत एकदा अभिनंदन करते, स्वागत करते आणि माझ्या वाणीला विराम देते.